पुस्तक पालन व लेखाकर्म ह्याच्यामध्ये आपण पहिल्या धड्यात भागीदारांचे भांडवल याचा अभ्यास करत होतो। भागीदारांचं भांडवल खाते दोन पद्धतीनं आपल्याला मेंटेन करता येते। दोन पद्धतीनं भांडवल खात्याचा हिशोब ठेवता येतोय। भांडवल खात्याच्या पद्धती दोन, एक स्थिर भांडवल पद्धत आणि दुसरं अस्थिर भांडवल पद्धत। स्थिर भांडवल पद्धतीमध्ये भागीदारांचं भांडवल पूर्णपणे स्थिर ठेवायचं असतं। या पद्धतीत दोन प्रकारचे खाते, एक भांडवल खाते आणि दुसरा आहे चालू खाते। व्यवसायामध्ये भागीदारांचं भांडवल खातं जर स्थिर ठेवायचं झालं तर अशा वेळेस त्या भागीदारांचं व्यवसायामध्ये चालू खातं उघडावं लागतं। अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये फक्त एकच खातं उघडलं जातं आहे, ते म्हणजे भांडवल खाते। स्थिर पद्धतीमध्ये भांडवल खाते, चालू खाते। भांडवल खातं पूर्णपणे स्थिर ठेवायचं आणि त्या भांडवलाच्या संदर्भात जर काही आर्थिक व्यवहार असतील तर ते आर्थिक व्यवहार या भांडवल खात्यात न नोंदवता ते सगळे व्यवहार त्यांच्या कुठं चालू खात्यामध्ये नोंदवायचं। भागीदाराचं भांडवल खातं जर स्थिर ठेवायचं झालं, भांडवल खात्यामध्ये कसल्याही प्रकारच्या नोंदी करायच्या नसतील, भांडवल खातं जेवढं भांडवल सुरुवातीला आहे तेवढंच शेवटपर्यंत जर ठेवायचं झालं तर त्या ठिकाणी स्थिर भांडवल पद्धतीचा वापर करून दोन प्रकारचे खाते, एक भांडवल खाते आणि दुसरं चालू खाते। व्यवसायामध्ये चालू खातं कधी उघडलं जातं तर व्यवसायामध्ये चालू खातं जेव्हा भागीदाराचं भांडवल खातं स्थिर ठेवायचं राहतं, त्यांच्या भांडवलात कसल्याही प्रकारची वाढ किंवा घट करायची नसते, अशा वेळेस व्यवसायामध्ये भागीदारांचं भांडवल खातं ही पूर्णपणे स्थिर ठेवलं जातं आहे। कसल्याही प्रकारची त्याच्यात वाढ आणि घट केली जात नाही। त्या भागीदाराच्या संदर्भात किंवा त्यांच्या भांडवलाच्या संदर्भात जे काही आर्थिक व्यवहार असतील ते आर्थिक व्यवहार भांडवल खात्यात न नोंदवता ते सगळे व्यवहार त्यांच्या चालू खात्याला नोंदवले जातात। अशा पद्धतीनं आपण एक प्रॉब्लेम पाहिला होता। आता त्याच्यातच दुसरा प्रॉब्लेम आपण बघू, तो म्हणजे पेज नंबर आपल्याला दिलेला आहे पुस्तकामध्ये। पेज नंबर क्रमांक 10, त्याच्यात उदाहरण नंबर 2 दिलं। त्या उदाहरणाकडे जर पाहिलं तर आपल्याला तिथे विचारलं गेलं आहे, दिलेल्या माहितीवरून भागीदाराचे भांडवल खाते दोन पद्धतीनं तयार करा म्हणलंय, एक स्थिर भांडवल पद्धत आणि दुसरं अस्थिर भांडवल पद्धत। प्रश्न मी अगोदर वाचतो, तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते पुस्तकामध्ये बघा। करण आणि किरण मेहता एंटरप्राइजेसचे भागीदार आहेत। एंटरप्राइजेसचे भागीदार दोघं जण आहेत, करण आणि किरण। तर या दोघांनी 1 एप्रिल 19 रोजी तयार कपड्याचा व्यवसाय सुरू केला आहे
आणि ह्या व्यवसायासाठी त्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये भांडवल गुंतवलं आहे. 5 लाख रुपये ही त्या भागीदारांचं काय असेल, भांडवल असेल. प्रत्येकी म्हणलं आहे करणचं 5 लाख आणि मेहताचं 5 लाख. पुढे व्यवहार दिलेत. त्यांनी व्यवसायातून खाजगी उपयोगासाठी त्यांचा जी तयार कपड्याचा व्यवसाय आहे त्या व्यवसायातून त्यांनी खाजगी उपयोगासाठी करणनं 20,000 रुपये आणि किरणनं 15,000 रुपयाची उचल केली आहे. पुढे दिलं भागीदारी करारानुसार भांडवलावर 12% वार्षिक दरानं त्यांना व्याज दिलं जाईल आणि उचलीवर 3% दराने व्याज आकारलं जाईल. करणला दरमहा 1,800 प्रमाणे वेतन मिळेल आणि किरणला शुद्ध विक्रीवर 5% कमिशन प्राप्त करण्याचा अधिकार आहे. अशा वर्षभरातील शुद्ध विक्री आहे 2,50,000 आणि ह्या वर्षभरातील त्यांचा शुद्ध नफा आहे 60,000. आणि खाली म्हणले भागीदाराचे भांडवल खाते पुढील प्रमाणे तयार करा. म्हणले एक स्थिर भांडवल पद्धत आणि दुसरे अस्थिर भांडवल पद्धत. म्हणून आपल्याला इथं आता लिहायचं हेडिंग भागीदारांचे भांडवल खाते. नंबर 1 स्थिर भांडवल पद्धत. या पद्धतीनं त्यांचं भांडवल खातं आपल्याला तयार करायचं आहे. जेव्हा स्थिर पद्धतीनं भांडवल खाते तयार केलं जातं आहे तेव्हा आपल्याला व्यवसायात भांडवल खात्याबरोबरच त्यांचं चालू खातं उघडावं लागतं आहे. म्हणून उत्तर म्हणून आता त्यांचं अगोदर भांडवल खाते, भांडवल खाते 2 जण भागीदार असल्यामुळं त्यांचं भांडवल खाते आपल्याला इथं तयार करावं लागेल. तपशील. पहिला भागीदार आहे करण, दुसरा आहे किरण. इकडं सुद्धा तपशील. करण आणि किरण. करण रुपये, किरण रुपये. अशा पद्धतीनं भांडवल खात्याची आखणी झाल्यानंतर दुसरं खातं तयार करायचे आपल्याला चालू खाते. चालू खात्यामध्ये ही 2 जणच. जेव्हा भांडवल स्थिर ठेवलं जातंय तेव्हा चालू खाते उघडलं जातंय. आखणी तशीच. तपशील. करण, किरण. तपशील. करण, किरण. रुपये, 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 रुपये. तर खात्याला बाजू 2, डावी बाजू नावे बाजू, उजवी बाजू जमा बाजू, उजवी बाजू जमा बाजू, डावी बाजू नावे बाजू. भागीदाराचं भांडवल खातं 2 पद्धतीनं तयार करा म्हणलंय. एक स्थिर भांडवल पद्धतीनं आणि दुसरा आहे म्हणजे स्थिर भांडवल पद्धतीनं 2 प्रकारचे खाते. एक भांडवल खातं आणि दुसरं आहे चालू खाते. जेव्हा स्थिर पद्धतीनं भांडवलाची पद्धत वापरली जाते तेव्हा व्यवसायात आपल्याला चालू खातं उघडावं लागतंय. आता पहा, भांडवल खात्यामध्ये फक्त भांडवलाची नोंद. भांडवल खात्यामध्ये त्या भागीदारानं व्यवसायात आणलेल्या फक्त काय भांडवलाचीच नोंद.
त्या नोंदीशिवाय ह्या खात्यामध्ये दुसरं काही घ्यायचं नाही. या खात्यामध्ये कसल्या नोंदी? त्या भांडवला संबंधी किंवा त्या भागीदाराच्या भांडवला संबंधी जी काही आर्थिक व्यवहार असतील ते सगळे आर्थिक व्यवहार आपल्याला नोंदवायचं कुठं? चालू खात्यात. भांडवली रक्कम स्थिर ठेवून त्या भांडवलाच्या रकमेत जर वाढ किंवा घट होत असेल तर असे सगळे व्यवहार नोंदवायचे कुठं? चालू खात्यात. म्हणून आपण स्थिर भांडवल पद्धतीमध्ये दोन प्रकारचे खाते तयार करू लागलो. एक भांडवल खातं आणि दुसरं काय? चालू खाते. आता प्रश्न वाचायला सुरुवात आणि प्रश्नात दिलेल्या माहितीप्रमाणे ह्या खात्यामध्ये त्याची नोंद. करण आणि किरण मेहता एंटरप्राइजेसचे भागीदार आहेत. 1 एप्रिल रोजी त्यांनी तयार कपड्याचा व्यापार सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये भांडवल गुंतवले आहेत. मग भांडवल गुंतवलेत म्हणल्यानंतर त्याची नोंद त्यांच्या कुठं? भांडवल खात्यात. जमा बाजूला रोख खाते. करण 5 लाख, किरण 5 लाख. भागीदारांना जर व्यवसायात भांडवल आणलं तर त्याची नोंद होते. रोख खाते नावे, त्यांचे भांडवल खाते जमा. म्हणून त्यांच्या भांडवल खात्यात कोण्या बाजूला? जमा बाजूला ही 5 लाख रुपये. भांडवलाची नोंद फक्त त्यांच्या भांडवल खात्यात कुठं? जमा बाजूला. आता यांच्या ह्या भांडवलामध्ये ज्या कोणत्या व्यवहारानं वाढ किंवा घट होईल असे सगळे व्यवहार इथं न नोंदविता ते सगळे व्यवहार कुठं? आता चालू खात्यामध्ये. भांडवलात घट होत असेल चालू खात्याच्या नावे बाजूला. ह्या भांडवलात जर वाढ होत असेल तर चालू खात्याच्या कुठं? जमा बाजूला. एवढी गोष्ट लक्षात घेऊन आता बाकीच्या व्यवहाराच्या नोंदी बघा. त्यांनी व्यवसायातून खाजगी उपयोगासाठी करणनं 20,000 आणि किरणनं 15,000ची उचल केली आहे. भागीदारानं जर व्यवसायातून काही उचल केली असेल तर त्यांचं भांडवल काय होतं आहे? व्यवसायातलं कमी होतं आहे. आणि भांडवल कमी होत असल्यामुळं आलं लक्षात. आणि भांडवल खातं स्थिर ठेवायचं असल्यामुळं ज्या व्यवहारानं भांडवल त्यांचं कमी होऊ लागलं ती व्यवहार त्यांच्या चालू खात्यात नावे बाजूला. म्हणून उचल करण 20,000 रुपये आणि किरण 15,000 रुपये. उचलीमुळं भांडवल कमी होतं आहे म्हणून त्या कमी होणाऱ्या भांडवलाची नोंद त्यांच्या भांडवल खात्यात न घेता घ्यायचं कुठं? चालू खात्यात नावे बाजूला. कारण व्यवसायातून जर उचल केली तर नोंद होते. बघा त्यांची नोंद होते. त्यांनी जर व्यवसायातून काही रकमेची उचल केली तर ज्यांनी उचल केली त्यांचे खाते नावे आणि रोख खाते जमा किंवा रोख खात्याला. त्याच्या पुढे म्हणलं भागीदारी करारानुसार त्यांच्या भांडवलावर त्यांना 12% वार्षिक दराने व्याज दिलं जातं आहे. त्यांनी जी व्यवसायामध्ये भांडवल पुरविलंय त्या पुरविलेल्या भांडवलावर वार्षिक 12% व्याज त्या भागीदारांना मिळणार आहे. म्हणून आपल्याला थोडं रफ काम. भांडवलावर व्याज कुणाचे? आता करण बरोबर व्याजाचं सूत्र असेल भांडवली रक्कम गुणिले मुदत गुणिले व्याजदर आणि ह्याला भागिले 100 गुणिले 12. मग करणच्या भांडवलावर व्याज बरोबर करणची भांडवली रक्कम आहे 5 लाख आणि वर्षभराचं भांडवल आहे म्हणून 12. व्याजदर आहे 12% म्हणून 12 भागिले 100 गुणिले 12. 12 कटले. ही दोन शून्य कटले. त्याच्या भांडवलावर व्याज येते 5,000 गुणिले 12 बरोबर 60,000 रुपये करणच्या भांडवलावर व्याज. पुन्हा किरण बरोबर तसंच भांडवली रक्कम गुणिले मुदत
गुणिले व्याजदर आणि याला भागिले 100 गुणिले 12. ह्याचं सुद्धा भांडवल 5 लाख आहे. 5 लाख गुणिले 12 महिन्यासाठी भांडवल आहे. गुणिले व्याजाचा दर सुद्धा 12च आहे. भागिले 100 गुणिले 12. 12 12 कटले, हे दोन शून्य कटले. व्याज बरोबर ह्याचं सुद्धा 60,000. दोघांच्याही भांडवलावर भागीदारी करारानुसार व्याज मिळू लागलं किती? 60,000. तर मग आता बघा, भागीदाराच्या भांडवलावर जर भागीदाराला व्याज द्यायचं दिलं, भागीदाराला जर व्याज दिलं तर भागीदाराचं व्यवसायातलं भांडवल का होतंय? वाढतंय. म्हणून भांडवलावर जर वाढ होत असेल तर ती नोंद त्यांच्या चालू खात्यात जमा बाजूला व्याज. करण 60,000, किरण सुद्धा 60,000. ही झाली भांडवलावरल्या व्याजाची नोंद. तसंच पुढे दिलंय उचलीवर 3% दराने व्याज आहे. जसं भांडवलावर व्याज तसंच त्यांच्या उचलीवर व्याज, म्हणून रप उचलीवर व्याज. दोघाची उचल आहे म्हणून किरण बरोबर उचलीची रक्कम गुणिले मुदत गुणिले दर म्हणजे व्याजदर भागिले 100 गुणिले 12. तर किरण बरोबर, किरणची उचल आहे 20,000 गुणिले मुदत. आता इथं मुदत काही दिली नाही तर लक्षात ठेवायचं, नोट करून घ्या. उचलीवरल्या व्याजाच्या संदर्भात भागीदारी करारानुसार असा उल्लेख केला आहे, व्यवसायात उचलीची तारीख दिली नसेल, व्यवसायामध्ये उचलीची तारीख दिली नसेल तर सरासरीच्या दृष्टिकोनातून 6 महिन्याचं व्याज. लक्षात येतं का बघा, उचलीची जर तारीख दिली नसेल तर सरासरीच्या दृष्टिकोनातून 6 महिन्याच्या व्याजाची तरतूद केली जाते. आणि उचलीची जर जी काही तारीख दिली असेल त्या तारखेपासून आपल्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत जेवढी मुदत होईल तेवढ्या मुदतीचं व्याज. लक्षात ठेवायचं, उचलीच्या व्याजाच्या संदर्भात उचलीची जर तारीख दिली असेल तर तारखेनुसार व्याज, आणि उचलीची जर तारीख दिली नसेल तर सरासरीच्या दृष्टिकोनातून 6 महिन्याचं व्याज. म्हणून आपल्याला इथं मुदत घेता येईल 6 गुणिले 3% व्याज आहे गुणिले 3 भागिले 100 गुणिले 12. आता तुम्ही म्हणाल ही खाली 100, आता 20,000 उचल ठीक आहे, सरासरीच्या दृष्टीने 6 महिने ठीक आहे, 3% आहे म्हणून 3 ठीक आहे. तुम्ही म्हणाली 100 गुणिले ही 12 कुठून आलं, असाही प्रश्न पडतो विद्यार्थ्याला. आता 3% म्हटल्यानंतर ही 3 आणि टक्के म्हणजे 100, हे 100रातले 3, 100रातला तिसरा भाग 3% आणि गुणिले 12 म्हणजे वर्षभरात एकूण महिने 12 पैकी आपण 6 महिन्याचंच व्याज घेतलं आहे. म्हणून दर साल दर शेकडा दिला असेल तर छेदस्थानी 100 गुणिले काय 12. मग आता बघा 3 × 3, 3 × 12, ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले. आता 4नं डायरेक्ट इकडं 200ला भाग घाला. 4 × 1 4, 4 × 25 आणि 4 0 0. इथं राहिलं काय आता 50 गुणिले 6, बाकी सगळं कटलंय. म्हणून 50 गुणिले 6 म्हणजे 6 पंचे 30, 300 रुपये व्याज. उचलीवर व्याज त्यांचं येतं किती, किरणच्या उचलीवर व्याज आलं 300 रुपये. लक्षात आलं. इथं उचलीची जर तारीख दिली नसेल तर 6 महिने मुदत, सरासरीनं 6 महिन्याचं व्याज आकारायचं. तारीख दिला असेल तर तारखेप्रमाणे व्याज. किरण नाही, हा करण आहे. दुसरा आहे किरण. किरणची उचल आहे बघा 15,000, म्हणून सूत्र हेच असेल,
15,000 ह्याच्यासुद्धा उचलीची तारीख दिली नाही म्हणून गुणिले 6 गुणिले 3 याला भागिले 100 गुणिले 12. ही 2 शून्य कटले, ही 2 शून्य कटले. 6 1 6, 6 2 12, 2 1 2, 2 7 14, उरला 1, 10 झाले, 2 5 10. इथं राहिलं 75 गुणिले 3 आणि 75 गुणिले 3 म्हणजे 3 5 15ला 5, हातचाला 1, 3 7 21 आणि 1 22. 225 रुपये व्याज ही किरणचं असेल, करणचं 300 रुपये असेल. उचलीवरल्या व्याजानं त्यांनी जर व्यवसायातून उचल केली, लक्षात, तर व्यवसायाला व्याज मिळतंय आणि व्याज मिळत असल्यामुळं व्यवसायाला व्याज मिळतंय, हे व्यवसायाचं उत्पन्न आहे. पण भागीदारांचं तेवढ्यानं भांडवल का होतंय? कमी होतंय. भांडवलावरलं व्याज चालू खात्याच्या जमा बाजूला, तर उचलीवरलं व्याज चालू खात्याच्या नावे बाजूला. व्याज करण 300 आणि किरण 225. ओके. म्हणून कॅल्क्युलेशनमध्ये आपण भांडवलावर व्याज बघितलं, उचलीवरलं व्याज बघितलं. उचलीची तारीख दिली नसेल तर सरासरीच्या दृष्टीनं 6 महिन्याचं व्याज आणि भांडवलावर मात्र पूर्णपणे 12 महिन्याचं व्याज. त्याच्या पुढे बघा, करणला दरमहा 1800 रुपये वेतन मिळणार आहे भागीदारीकडून. म्हणून करणचे वेतन बरोबर दरमहा 1800. आपल्याला आर्थिक हिशोब हा 12 महिन्याचा आहे म्हणून 1800 गुणिले 12 बरोबर 12 0 0 12 0 0 12 टी 96ला 6 हातचे 9 12 1 12 9 21. करणला दरमहा वेतन मिळणार आहे 21,600. भागीदारी जर करणला वेतन देत असेल तर त्याचं भांडवल काय होत असेल? वाढत असेल. आणि भांडवल जर वाढत असेल तर त्या वाढणाऱ्या भांडवलाच्या व्यवहाराची नोंद चालू खात्यात जमाला. वेतन फक्त करणला 21,600, ह्या किरणला वेतन नाही. त्याच्या पुढे किरणला काय मिळणार आहे? शुद्ध विक्रीवर 5% कमिशन आहे. म्हणून किरणचे कमिशन विक्रीवर 5% आहे. मग विक्री दिली आपल्याला इथं 2,50,000. म्हणून 2,50,000 गुणिले 5 भागिले 100. 5% म्हणल्यानंतर मुद्दल गुणिले दर भागिले 100 बरोबर. ही दोन शून्य कटले. 5 0 0 5 0 0 5 5 25ला 5 हातचे 2 5 2 10 2 12. 12,500 रुपये किरणचं कमिशन आहे. किरणला जर कमिशन मिळत असेल तर त्याचं भांडवल वाढत असेल आणि वाढलेल्या भांडवलाची नोंद त्याच्या भांडवल खात्यात न करता त्याच्या चालू खात्यात जमाला. कमिशन करण रकाना डॅश, किरण रकाना 12,500. आणि त्याच्या पुढे म्हणतंय भागीदारीचा शुद्ध नफा आहे 60,000 रुपये. भागीदारी व्यवसायाचा शुद्ध नफा जो 60,000 रुपये आहे तो नफा हा कोणाच्या मालकीचा? भागीदारांच्या मालकीचा. इथं भागीदार कोण आहेत? करण आणि किरण आहेत. मग ही 60,000 रुपये झालेला नफा ह्या दोघाला काय करावं लागेल? वाटून द्यावा लागेल. 60,000 रुपये आता दोघाला कसा वाटायचा? तर लक्षात ठेवायचं, भागीदारीच्या करारात जर नफा वाटपाचा उल्लेख नसेल, ह्या प्रश्नामध्ये नफा कसा वाटायचा हे काही दिलंय का? भागीदारीच्या करारामध्ये किंवा ह्या प्रश्नामध्ये नफा वाटपाचा जर काही उल्लेख नसेल, नफा वाटपाचं काही प्रमाण दिलेलं नसेल किंवा नफा कसा वाटायचा हे जर सांगितलं नसेल तर दिलेला किंवा झालेला नफा दोन्ही भागीदारांना समान प्रमाणात
नफा वाटपाचा उल्लेख नसेल तर समान प्रमाणात आणि जसा उल्लेख असेल त्या उल्लेख केलेल्याच्या प्रमाणात. म्हणून इथं शुद्ध नफा वाटप समान प्रमाणात. प्रश्नामध्ये नफा कसा वाटायचा हे जर सांगितलं नसेल तर दोघाला काय समान. समान म्हणजे दोघाला सारखा. सारखा म्हणजे निम्मा निम्मा अर्धा अर्धा. आता मग ते कसं वाटायचं. करण बरोबर 1/2 गुणिले 60,000. 1/2 म्हणजे अर्धा. 60,000 अर्धा भाग करणला द्या. 1/2 भागिले गुणिले 60,000 याचं कॅल्क्युलेशन. हा अपूर्णांक आहे, हा पूर्णांक आहे. जो पूर्णांक संख्या असतोय त्याच्या खाली 1 असतंय पण ह्याच्या खाली छेदस्थानी 1 आहे. मग अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा छेदाछेदाचा हे आपल्याला माहिती आहे. 2 न 60 भागा 2×6 30,000 रुपये नफा हा करणला असेल आणि किरणला सुद्धा 1/2 गुणिले 60,000 म्हणजे ह्याला सुद्धा नफा किती असेल 30,000 असेल. मग त्यांना जर नफा मिळाला तर त्यांचं भांडवल वाढतंय आणि भांडवल वाढल्यामुळं आलं लक्षात. भांडवल वाढल्यामुळे ती नोंद त्यांच्या भांडवल खात्यात इथं करायचं नाही आपल्याला. भांडवल वाढीची नोंद त्यांच्या चालू खात्यात इथं जमा बाजूला शुद्ध नफा किंवा नफा तोटा कंसात नफा इथं 30,000 आणि ह्याला सुद्धा काय 30,000. प्रश्नात दिलेली माहिती संपली. भागीदाराचं भांडवल खाते पुढील प्रमाणे तयार करा म्हणलंय. 1 तयार केलंय आपण. स्थिर भांडवल पद्धतीनं 2 खाते, एक भांडवल खाते आणि दुसरं काय चालू खाते. एका पद्धतीचं संपलं. संपल्यानंतर आता आपल्याला हे खाते त्यांचे बंद करावं लागतं. खातं बंद करण्याचा नियम आहे. जी खातं बंद करायची आहे त्याचा नियम आहे कसं बंद करायचं. इथं खात्याला 2 बाजू आहेत. मग 2 बाजू असल्यानंतर आता खातं कसं बंद करायचं. ज्या बाजूची बेरीज मोठी तिकडली बेरीज अगोदर करा. इकडं जमाबाची बेरीज मोठी आहे म्हणून बेरीज करीत असताना हे 5 लाख आणि ह्याची सुद्धा 5 लाख. बेरीज करायचं म्हणल्यानंतर वरून सिंगल रेष वाढायची, खालून डबल रेष. डबल रेषेचा अर्थ आहे टोटल. खातं बंद करीत असताना ज्या बाजूची बेरीज मोठी तिकडली अगोदर करा. तीच बेरीज त्यांच्याच रकान्यात दुसऱ्या बाजूला घ्या. हे 5 लाख. आता बंद करायचं म्हटल्यानंतर ह्या नावे बाजूची जी काही संख्या आहे ती ह्याच्यातून वजा करा. नावे बाजूला काही त्यांच्या संख्या आहेत का नाही. मग जी नाही तीच ह्याच्यातून वजा करा. राहतं इथं 5 लाख आणि इथं सुद्धा 5 लाख. ह्याला म्हणायचं शिल्लक पुढे नेली. म्हणजे त्यांचं वर्षाच्या सुरुवातीला जेवढं 5 लाख रुपये भांडवल होतं 5-5 लाख तेवढंच वर्षाच्या शेवटपर्यंत आहे. मग या वर्षाचा शेवट झाल्यानंतर या वर्षाचा शेवट म्हणजे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्षाची सुरुवात. म्हणून या वर्षातलं ही शेवटचं भांडवल हे त्याच्या पुढच्या वर्षाचं कसलं असेल सुरुवातीचं असेल. म्हणून शिल्लक पुढे नेली पुढच्या वर्षात ही सुरुवातीचं भांडवल असेल. भांडवल खातं बंद झालं. जसं भांडवल खातं बंद केलंय त्याच पद्धतीनं चालू खातं बंद करा. चालू खात्याच्या सुद्धा जमा बाजूच्या बेरजा मोठे आहेत म्हणून जिकडची बाजू मोठी तिकडली बेरीज अगोदर 0 0 5 5 ला 5 पुन्हा 0 2 2 2 ला 2 3 आणि 1 4 आणि 6 10 1,02,500 किरणची जमाबाची बेरीज. इथं 0 0 6 ला 6 पुन्हा 1 1 1 ला 1 3 आणि 2 5 आणि 6 11 1,11,600 करंची.
तीच बेरीज त्यांच्याच रकान्यात इकडं नावे बाजूला 1,02,500 आणि 1,11,600. आता त्यांच्या ह्या रकमेतून त्यांची नावे बाजूची रक्कम पूर्णपणे वजा करा. 15,250 ह्याच्यातून जर वजा झाले तर आता 5 किती 10, 5 5 10, हातचाला 1, 3 किती 10, 3 7 10, हातचाला 1, 3 2 5 आणि 5 7 12, हातचाला 1, 2 8 10, 87,275. एकूण जमा झाली होती 1,02,500 पैकी उचल केल्या 15,000ची, त्यांच्यावर व्याज आकारले 225. एवढ्यानं त्यांचं चालू खात्याची जमा शिल्लक कमी होईल. ती शिल्लक राहिली 87,275. तसंच करण 0 0 3 किती 6, 3 3 6, 0 1 1, 2 किती 11, 2 9 11, हातचाला 1 1 गेला 0. 91,300 याची शिल्लक. आणि मग ह्या शिल्लकेला लिहायचं शिल्लक पुढे नेली. अशा पद्धतीनं चालू खात्याला शिल्लक आली 91,300 करणची आणि किरणची आली 87,275. अशा पद्धतीनं त्यांचं चालू खातं आणि त्यांचं तयार केलेलं हे भांडवल खातं. काय केलं आपण? एक पद्धत म्हणलंय स्थिर पद्धतीनं भांडवल खातं तयार करा. स्थिर पद्धतीनं जर तयार करायचं झालं तर एक भांडवल खातं उघडावं लागतंय आणि दुसरं त्यांचं चालू खातं उघडावं लागतंय. आता पद्धत नंबर 2, दुसऱ्या पद्धतीनं जर भांडवल खातं उघडायचं झालं, दुसरी पद्धत आहे स्थिर भांडवल पद्धत, अस्थिर भांडवल पद्धत. अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये फक्त एकच त्यांचं भांडवल खातं उघडलं जातंय. या भांडवल खात्यातच सर्व त्यांचं भांडवल आणि त्या भांडवलासंबंधी होणाऱ्या वाढ घटीचे व्यवहार, किरण करण तपशील तपशील करण किरण ही जमा बाजू, ही नावे बाजू, रक्कम 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 रक्कम. आता पहा इथं ही भांडवल पद्धत कशी ठेवायची आपल्याला? अस्थिर म्हणजे त्यांच्या भांडवलामध्ये स्थिरपणा ठेवायचा नाही. त्यांच्या भांडवलामध्ये वाढ आणि घटीचे जर व्यवहार असतील तर ती व्यवहार सगळी इथं अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये चालू खातं उघडलं जात नाही. म्हणून भांडवल अधिक वाढ होणारे व्यवहार, भांडवल अधिक म्हणजे वजा घट होणारे व्यवहार, वाढ घटीचे व्यवहार सगळे भांडवल खात्याला. कधी जर भांडवल खातं अस्थिर ठेवायचं झालं तर मग सुरुवात त्यांनी भांडवल आणलंय, आणलेल्या भांडवलाची नोंद जमा बाजूला रोख खाते, करण 5 लाख, किरण सुद्धा 5 लाख. दुसरं त्यांनी उचल केली आहे. उचल त्यांच्या भांडवल खात्यात नावे बाजूला उचल करण 20,000, किरण 15,000. पुढे भांडवलावर 12% व्याज दिलं जाते. भांडवलावरल्या व्याजानं त्यांचं भांडवल वाढतंय म्हणून त्यांच्या जमा बाजूला व्याज, भांडवलावर व्याज
आपण कॅल्क्युलेट केलं आहे, डबल डबल काही करायची गरज नाही. 60,000 60,000. जसं भांडवलावरल्या व्याजानं भांडवल वाढतंय म्हणून जमा बाजूला. पुढे दिलंय उचलीवर व्याज, उचलीवरल्या व्याजानं त्यांचं भांडवल कमी होतंय म्हणून नावे बाजूला नोंद. भांडवलात वाढ होत असेल तर जमा बाजूला नोंद, भांडवलात घट होत असेल तर नावे बाजूला नोंद. व्याज किंवा उचलीवर व्याज, उचलीवर व्याज आहे त्यांच्या, आपण कॅल्क्युलेट केलं, रफ डबल काही करायची गरज नाही. 300 आणि 225. पुन्हा करणला दरमहा 1,800 रुपये वेतन आहे. त्याला वेतन दिल्यामुळे त्याचं भांडवल वाढतंय म्हणून वाढत असेल तर जमा बाजूला नोंद. वेतन कॅल्क्युलेट केले आपण 21,600. वाटलं तर इथं कंसात 1800 गुणिले 12. किरणला वेतन नाही म्हणून त्याचा रकाना डॅश. किरणला कमिशन आहे, कमिशन मिळाल्यामुळे त्याचं भांडवल वाढतंय. कमिशन करणला नाही, करण रकाना डॅश आणि त्याला कमिशन आहे 12,500. कॅल्क्युलेशन केलं आहे आपण, डबल डबल करायची काही गरज नाही. त्याच्यानंतर त्यांना 60,000 रुपये व्यवसायात नफा झाला आहे आणि नफ्याचं वाटप त्यांना आपण समान केलं आहे आणि त्यांना जर नफा दिला तर त्यांचं भांडवल वाढते म्हणून जमा बाजूला. शुद्ध नफा ह्याला 30,000 आणि ह्याला 30,000 समान असल्यामुळं अशा पद्धतीनं अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये आपण काय केलंय, काही नाही. अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये त्यांच्या भांडवलात वाढ होणाऱ्या किंवा घट होणाऱ्या व्यवहाराची नोंद त्याच खात्यात केली आहे. भांडवलात घट होणारा व्यवहार नावे बाजूला, भांडवलात वाढ होणारे व्यवहार जमा बाजूला. त्यांना व्याज दिलं तर त्यांचं 60,000नं भांडवल वाढतंय. वेतन मिळालं तर 21,600नं करणचं भांडवल वाढतंय. कमिशन दिलं तर किरणचं 12,500नं भांडवल वाढतंय. शुद्ध नफा जर मिळाला दोघाला तर 30,000नं 30,000 त्यांचं भांडवल वाढतंय. वाढीचे व्यवहार जमा बाजूला आणि घटीचे व्यवहार नावे बाजूला. उचल केले करणनं 20,000, किरणनं 15,000. व्यवसायातून एवढी जर रक्कम उचलून नेली तर त्यांचं हे भांडवल कमी होतं आहे म्हणून कमी होणाऱ्या भांडवलाची नोंद नावे बाजूला. उचलीवर जर व्याज आकारलं गेलं तर तेवढ्यानेही त्यांचं भांडवल कमी होतं आहे म्हणून त्या उचलीवरल्या व्याजाची नोंद त्यांच्या भांडवल खात्यात कुठं, नावे बाजूला. अशा सगळ्या नोंदी झाल्यानंतर आता इथं त्यांचं भांडवल खातं बंद करून टाका. खातं बंद करण्याचा नियम आपल्याला माहिती आहे. ज्या बाजूची बेरीज मोठी तिकडली अगोदर करा, तीच बेरीज दुसऱ्या बाजूला घ्या आणि दुसऱ्या बाजूची रक्कम त्याच्यातून वजा करा. रक्कम वजा जाता राहिलेल्या रकमेला शिल्लक पुढे नेली म्हणा. खातं संतुलन होऊन जातं आहे, खातं बंद होतं आहे. इथं आता किरण जमाबाची बेरीज बघा, ही 500ला 500, 2 2 2ला 2, 3 1 4 6 10ला 0, हातचा 1 5 1 6. किरणचं एकूण भांडवल झालं 6,02,500. सुरुवातीला होतं 5 लाख पण वेगवेगळ्या व्याजानं, कमिशननं, शुद्ध नफ्यानं त्याचं भांडवल 5 लाखावरून झालं किती, 6,02,500. तसंच करण 600ला 600, 1ला 1, 3 2 5 6, 11ला 1, हातचाला 1 5 1 6, 6,11,600 करणचं भांडवल. तीच रक्कम त्याच वेळीला त्यांच्या नावे बाजूला घ्या. 6,02,500, 6,11,600. ह्याच्यातून ही रक्कम वजा जाता बघा. 5 किती 10, 5 5 10, हातचाला 1, 3 किती 10, 3 7 10, हातचाला 1, 3 किती 5, 3 2 5, 5 किती 12, 5 7 12, हातचाला 1, 2 किती 10, 2 8 10, हातचा 1, 1 किती 6, 1 5 6. 5,87,275. ह्याचे 20,300 वजा करा. 0 0 3 3 6,
एकला एक, दोन किती 11, 2 9 11, हातचाला 1, 1 5 6. ह्याला म्हणा ते शिल्लक पुढे नेली. करणची भांडवली शिल्लक आहे 1,91,300 आणि किरणची भांडवली शिल्लक आहे 5,87,275. अशा पद्धतीनं एक स्थिर भांडवल पद्धत आणि दुसरी आहे अस्थिर भांडवल पद्धत. तुम्हाला थोडक्यात लक्षात आलंच असेल, स्थिर भांडवल पद्धतीमध्ये चालू खातं उघडावं लागतंय, अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये चालू खातं उघडण्याची गरज नसते. जेव्हा चालू खातं उघडलं जातं तेव्हा त्यांचं भांडवल पूर्णपणे स्थिर ठेवलं जातं, त्याच्यात कसल्याही प्रकारची वाढघट नाही. आणि त्याच्यात जर वाढघट करायची असेल, व्हायची असेल तर ते व्यवहार सगळे त्यांच्या कुठं चालू खात्यात घेतले जातात. वाढ होणारे व्यवहार जमा बाजूला, घट होणारे व्यवहार नावे बाजूला. ही झालं स्थिर भांडवल पद्धतीमध्ये. स्थिर भांडवल पद्धतीमध्ये भांडवल स्थिर ठेवून चालू खातं उघडावं लागतंय. अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये मात्र चालू खाते उघडायची गरज नाही, फक्त एकच खातं, ती म्हणजे भांडवल खाते. भांडवलात वाढ होणारे व्यवहार भांडवल खात्यात जमा बाजूला, भांडवलात घट होणारे व्यवहार भांडवल खात्यात नावे बाजूला. आता तुम्हाला एक अडचण वाटत असेल की ही वजाबाकी कशी आली. चालेल, तर आणखीन एक सोपा मार्ग सांगतो तुम्हाला वजाबाकी कशी करायची. थोडक्यात बघा, इथं एक एवढं करून दाखवतो. इकडे बेरीज मोठी म्हणून इकडे अगोदर केली, ती बेरीज इकडे घेतली. आता काय करायचं, ह्याची बेरीज करायची 15,225. थोडं इथं अंतर ठेवावं लागतंय. तसंच इथं सुद्धा 20,300. मग आता रफवर करा किंवा इथल्या इथं करा. 6,02,500 15,225 वजा करा. अगोदर आपण याची बेरीज न करता वजाबाकी केली होती, पण आता इथे दोन्हीची बेरीज करा आणि ही संख्या ह्याच्यातून घ्या. 5 अन् किती 10, 5 अन् 5 10, हाचा 1. 3 अन् किती 10, 3 अन् 7 10, हाचा 1. 3 अन् किती 5, 3 अन् 2 5. 5 अन् किती ही 12, 5 अन् 7 12, हाचा 1. इकडे 1 2, 2 अन् किती 10, 2 अन् 8 10, हाचा 1. 1 अन् किती 6, 1 अन् 5 6. 5,87,275. तसंच ही रक्कम ह्याच्यातून वजा करा. 0 0, 3 अन् किती 6, 3 अन् 3 6. 0 अन् किती 1, 0 अन् 1 1. 2 अन् किती 11, 2 अन् 9 11. हातचाला 1 अन् किती 6, 1 अन् 5 6. ही शिल्लक पुढे नेली. किंवा आणखीन असं बघा, 0तून 0 गेला 0 राहिला, 0तून 0 गेला 0 राहिला, 6मधून 3 गेले 3 राहिले, 1मधून 0 गेला 1 राहिला, ह्या 11मधून 2 गेले 9 राहिले, हातचाला 1, 6मधून 1 गेला 5 राहिले. किंवा डायरेक्ट असं खाली वजाबाकी केलं रफवर तरी चालतंय. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला भागीदाराचे भांडवल खाते ठेवण्याच्या पद्धती 2. एक स्थिर भांडवल पद्धत, दुसरी अस्थिर भांडवल पद्धत. स्थिर भांडवल पद्धतीमध्ये भांडवल स्थिर ठेवलं जातंय आणि भांडवल स्थिर ठेवण्यासाठी चालू खातं उघडावं लागतंय. दुसरी पद्धत आहे अस्थिर भांडवल पद्धत. अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये चालू खातं उघडण्याची गरज नसते. म्हणून अस्थिर भांडवल पद्धतीमध्ये भांडवलात त्यांच्या जर काही वाढ घट होत असेल तर ते सगळे व्यवहार एक्क्याच त्यांच्या खात्यात, वाढीचे व्यवहार जमा बाजूला, घटीचे व्यवहार नावे बाजूला. अशा पद्धतीनं ही त्यांचं भांडवल खाते.